कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहेत ना? तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज मी आलेली आहे बाहेर। तर आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे। तर मी आज बाहेर आलेली आहे आणि मी आता किनगावमध्ये आहे आणि आता वाजलेले आहे 12। तर आता मी जात आहे कुलस्वामिनीच्या आमच्या मनुमातेच्या दर्शनाला। आणि आज माझ्यासाठी स्पेशल डे काय आहे म्हणजे माझा बर्थडे आहे आज। तर म्हटलं चला आज आपण आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घेऊया। तर चला मग आपण आता जाऊया। तर आता आम्ही आले आहे किनगावमध्ये आणि तुम्ही बघू शकता वातावरण खूप छान आहे। पाऊस पण नाही आहे आणि ऊन पण नाही आहे, तर खूप छान वाटतं आहे। आणि खानदेशातील घनदाट जंगलातील जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा निवासिनी मनुदेवी मातेचे मंदिर आहे। तर आम्ही आता येथे घेतलेले आहे केळीचे चिप्स आणि खूप छान आणि गरम गरम असतात, तर खूप टेस्टी लागतात। तर मी त्यांना थोडं तिखट जास्त टाकायला सांगितलं होतं, कारण की थोडे तिखट ना खूपच छान लागतात। आणि येथे ना जागोजागीच केळीचे चिप्स मिळतात। तर आम्ही पण असे अर्धा किलो चिप्स घेऊन घेतले होते। आणि त्यानंतर मग तुम्ही बघू शकता येथे एका साईडला केळीचे चिप्स तळले जात आहे आणि केळीचे घड पण येथे आहे। तर रस्त्याने जात असताना आम्हाला ही वाटेतच दिंडी दिसली, तर आम्ही येथे थांबून गेले। आणि ही दिंडी ना शिवपिंड आणि मंदिराचा कळस असं हे नेत होते एका गाडीमध्ये। तर आम्ही येथे थांबले आणि ते शिवपिंडीचं आणि ह्या दिंडीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघाले। तर आम्ही आता निघाले होते तेथून आणि खूप छान होती महादेवांची पिंडसुद्धा तिथे। आणि तुम्ही येथे बघू शकता आता फायनली आम्ही आता आलेले आहे श्री क्षेत्र मनुदेवीच्या महाद्वाराजवळ। तर तुम्ही येथे बघा किती सुंदर असे पेरू आहे। आणि मी येथे ना त्यांना म्हणत होती 80 रुपये किलो द्या म्हणून, तर त्या 100 रुपये किलो त्यांनी आम्हाला हे दिले होते। त्या काही कमी करायला तयार नव्हत्या, मग मी ते तसेच घेतले 100 रुपयाचे किलोभर आणि खूप ताजे ताजे होते। आणि त्यानंतर गुणेश गुंज गेले येथे काकडी घेण्यासाठी, तर त्यांनी काकडी पण ना 10 रुपयाची एक अशी दिली होती। आपल्याकडे 20 रुपये किलो काकडी, येथे 10 रुपयाची एकच काकडी मिळाली। श्री क्षेत्र मनुदेवीच्या गेटाजवळ आम्ही बसलेले आहे आणि बघू शकता मी आता छान असे ताजे ताजे पेरू घेतलेले आहे आणि आता मी ते खाल्ले आणि खूप छान होते। आता लगेच आम्ही दर्शनासाठी जाणार आहे। तर आम्ही तेथेच बसून छान अशी ताजे ताजे पेरू आणि काकडी खाल्ली होती। आणि आता तुम्ही येथे बघू शकता श्री क्षेत्र मनुमातेचं सेवा प्रतिष्ठान कार्यालय आहे आळगावमध्ये। आणि आळगावपासून 9 किलोमीटर अंतरावर आपले मनुमातेचं मंदिर आहे। आणि आता आम्ही निघाले आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण घनदाट जंगल आहे दोघी बाजूंनी। आणि येथे शनिदेवांचं पण मंदिर आहे समोरच। तर येथे ना जागोजागी असे लहान मोठे मंदिरं पण आहे आणि दोघी बाजूंनी असं जंगल आहे। मनुदेवी तीर्थक्षेत्राचा उल्लेख देवी भागवत पुराणात सुद्धा येतो। या क्षेत्राविषयी आख्यायिका सांगितली जाते की महिषासूर नावाच्या राक्षसाने सर्वत्र धुमाकूळ अत्याचार सुरू केल्याने ब्रह्मा विष्णू महेश या देवांवर मोठे संकट आले होते। तर या राक्षसाच्या संकटापासून वाचण्यासाठी सातपुड्याच्या घनदाट जंगलात खोल दरीत असलेले एका गुप्त गुहेत जाऊन हे सर्व तिघ देव पण बसले होते। ते गुप्त गुहेचे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र मनुदेवीचे मंदिर होय। तर तुम्ही येथे बघू शकता येथे चहा नाश्त्यासाठी दुकानं लावलेली आहे आणि मंदिर अजून पुढे आहे आणि येथेच तलाव पण आहे आणि येथे गार्डन आहे। तेथे जे भाविक
दर्शनासाठी येतात ते येथे जेवणासाठी बसतात. तर आधी जेव्हा आम्ही लहान होते तेव्हा यायचो, तर आईची पण कुलस्वामिनी म्हणून माताच आहे, तर आम्ही येथे येत होते लहानपणी, पण तेव्हा एवढी सोय नव्हती. तर हळूहळू आता सर्व बदल झालेला आहे. जेव्हा आम्ही 5वीत होते तेव्हा पण आमची ट्रिप येथे आली होती. तेव्हा तर खूपच असं पूर्ण सर्व दूर असं जंगल होतं. फक्त थोडीशीच अशी जागा होती, तिथूनच असं जायचं होतं आणि ते पण पायी पायी जावं लागत होतं. आता तरी मंदिरापर्यंत शेवटपर्यंत गाडी जाते. तर आता गुणेश गुंजक पण घसरगुंडीवर खेळत होते. त्यांना पण वेगवेगळ्या झोक्यांवरती खेळायला खूप मजा येते. तर आता घसरगुंडीवर ते खेळत होते आणि खूप एन्जॉय करत होते ते सर्व झोक्यांचा खेळायचा. तर आम्ही आता या तलावाजवळ आलेले आहे आणि आता पुढे आम्हाला एकच नदी 7 वेळा लागणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. आणि येथे ना खूप असं छान वातावरण आहे. पूर्ण सर्व दूर अशी हिरवळ आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान. आणि पावसाचा पण रंग झालेला आहे. आता थोड्याच वेळात पावसाचं पण आगमन होणार आहे असं वाटतं आहे, कारण की पूर्ण वातावरण तसंच आहे. आणि गुणेशचे पप्पा आणि गुणेश पुढे गेले, तर मी पण आता जाते. चला आपण जाऊया आता पुढे आणि लवकरच आपण आता मनू मातेचं पण दर्शन घेऊया. तर ब्रह्मा विष्णू महेश येथे या गुहेमध्ये बसले होते आणि एक मनाने विचार करत होते. तर देवांच्या श्वासोश्वासातून एक दिव्य तेज प्रकट झाले. त्या दिव्य तेजातून मनुदेवी प्रकट झाली आणि मनुमातेने देवांना विचारले की तुम्ही येथे का आले आहे. त्यावेळी देवांनी विनंती केली की हे आदिशक्ती मनुदेवी, आमच्यावर फार मोठे संकट कोसळले आहे. महिषासूर नावाच्या एका राक्षसाने पृथ्वीवर सर्वत्र धुमाकूळ अत्याचार सुरू केला आहे, म्हणून आम्ही या गुप्त गुहेत येऊन बसले आहे. देवांनी मनुदेवीला विनंती केली की हे मनुदेवी, तुम्ही तुमचे उग्र रूप धारण करून त्या राक्षसाचा वध करून सर्व सृष्टीला भयमुक्त करावे, हीच आमची विनंती आहे. अशी आख्यायिका श्री क्षेत्र मनुमातेची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आता वातावरण झालेलं आहे पावसाचं. तर पुढे ना खूप मोठा मनुमातेच्या मंदिराजवळ धबधबा आहे, पण तेथे सर्व पॅक केलेलं आहे आणि गुणेश गुंजकला आंघोळ करायची होती. तर मग आता येथे सर्व म्हणजे जे पण भावी भक्त आहे ते येथे आंघोळ करत होते. तर गुणेश गुंजकला पण गुणेशचे पप्पा तेथे आंघोळीसाठी घेऊन गेले होते. तर येथे ना तुम्ही बघू शकता गुणेश गुंजकला ना खूपच मजा येत होती आंघोळीसाठी आणि छान पण वाटत होतं. आणि पाण्याचा एवढा खळखळ आवाज येत होता आणि ते पाण्याचा आवाज ऐकला ना तर खूप असं भारी वाटत होतं. आणि येथे मी एक साईडलाच वरती उभी होती. तर येथे गुणेश गुंजकची खूप मस्ती झाली, आंघोळ झाली आणि त्यानंतर आम्ही पुढे निघाले आणि आम्हाला आता एकच नदी 7 वेळा लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आम्ही आता आलेले आहे मंदिराजवळ आणि तुम्ही येथे बघू शकता की सर्व गाड्या लागलेल्या आहे पार्किंगला. तर आम्ही पण आमची गाडी आता लावणार आहे पार्किंगसाठी. तर येथे ना सर्व आपल्याला म्हणत असतात की आमच्याकडे गाडी लावा, आमच्याकडे गाडी लावा, कारण की तेथेच पूजा घ्यायची आणि तेथेच गाडी लावायची असं त्यांचं म्हणणं असतं. तर आम्ही पण आता इथं एक साईडला गाडी लावणार आहे, त्यानंतर मग पुढे जाणार आहे. तर येथे ना मी गजरा घेतलेला आहे
तर मी आधी घरूनच ओटीचा सर्व सामान आणलेला होता. फक्त मला गजरा आणि बांगड्या घ्यायच्या होत्या, तर त्या घरून राहून गेल्या होत्या. त्यासाठी मी येथे त्या बांगड्या आणि गजरा घेतलेला आहे. तर आम्ही आता आलेले आहे मनुदेवीच्या प्रवेशद्वाराजवळ. तर तुम्ही इथे बघू शकता वरतून असं पूर्ण पॅक केलेलं आहे. पाऊस वगैरे ऊन लागलेलं नाही पाहिजे म्हणून सर्व पॅक केलेलं आहे. तर तुम्ही येथे बघू शकता लहान मुलांसाठी खेळणे, आपल्या मनुदेवींचे फोटोज, कुंकू असं सर्व सामान येथे आहे आणि खूप छान असं सामान आहे सर्व. आणि पेढा, हा प्रसाद म्हणून पेढा, तिळगुळ हे पण येथे आहे. आणि येथे तुम्ही आता बघा आम्ही जात आहे वरती, मंदिरात जाण्याचा मार्ग आहे हा. मंदिरामध्ये आल्यानंतर ना खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. आणि येथे ना मंदिरामध्ये फोटोशूट व्हिडिओ अलाउड नव्हता, त्यामुळे मग मी मधलं शूट घेतलं नाही. पण जेवढं पण शूट घेतलं आहे तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता मी ना ओटीसाठी सर्व सामान काढून घेतला होता, कारण की मग लाईनमध्ये लागल्यानंतर घाई होते तेथे. मग त्यामुळे मग मी आता सर्व पूजेची तयारी करून घेतली होती. तर मंदिरातून बाहेर आल्यानंतर मी बाहेरून थोडंसं शूट केलं होतं, तर ते तुम्हाला मी आता दाखवते आहे. आणि खूप सुंदर असं मंदिरामध्ये वाटत होतं. छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही इथे हे मंदिर आहे, हे गणपती बाप्पांचं मंदिर. तर मी आता आधी घेतले होते गणपती बाप्पांचे दर्शन आणि त्यानंतर येथे होते शंकरांचे मंदिर, तर तेथे पण मी दर्शन घेतले. आणि पुढे महालक्ष्मी मातेचं मंदिर होतं, तर मी महालक्ष्मी मातेच्या पण मंदिरात गेली आणि तेथे पण मी दर्शन घेतलं. आणि पुढे आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि त्याच्या पुढे रेणुका मातेचं मंदिर होतं आणि सप्तशृंगी मातेचं सुद्धा मंदिर होतं आणि कालभैरवांचं सुद्धा येथे मंदिर होतं. असे छान असे मंदिर येथे होते आणि मी सगळ्यांचं दर्शन घेतलं. आणि गुणेश गुंजक आणि गुणेशच्या पप्पांनी सुद्धा दर्शन घेतले आणि आम्ही त्यानंतर गेले. तर येथे नवरात्रामध्ये यज्ञ होतो खूप मोठा आणि येथेच मी आता दिवा पण लावलेला आहे आणि प्रसाद पण मी येथे ठेवलेला आहे. तर मी घरून गुळाचा शिरा बनवून आणलेला होता प्रसाद म्हणून, तर तो मी येथे आता ठेवत आहे. तर आमचं दर्शन झालं आणि इच्छापूर्ती चिंतामणी येथे आहे. तर याच्यामध्ये ना एक दगड होता आणि त्या दगडाखाली आपल्याला एक कॉईन ठेवायचा होता, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं होतं आणि तो 2 बोटांनी असं फिरवायचं होतं. तोच दगड जर फिरला तर आपली इच्छा पूर्ण होते अशी मान्यता होती. पण आता तो जो दगड आहे त्यामधला तो नाही आहे तेथे. त्यानंतर आम्ही मंदिराच्या खाली आले, तर हे पण येथे मंदिरं होते आणि येथे पण आम्ही दर्शन घेतलं. आणि येथे तुम्ही बघू शकता धबधबा किती सुंदर आहे आणि पावसामुळे हा धबधबा एकदम खळखळून वाहत आहे. आणि हा धबधबा ना 50 फूट असा उंच आहे आणि येथून पाणी पण खूप छान, त्याचा आवाज पण खूप छान येतो आहे. आणि येथे शेजारी सर्वजण धबधब्याजवळ फोटोशूट पण करतात. तर येथे ना धबधब्याजवळ वरती जाण्यासाठी पण रस्ता आहे आणि कॉलेजच्या मुलामुलींना जाण्यासाठी येथे मनाई केलेली आहे. आणि आता आम्ही जात होते घरी, तर मी म्हटलं आधी अगोदर मला जे घ्यायचे आहे 2-3 सामान तर तो मी घेऊ. तर आधी मी घेतलेलं होतं कुंकू. तर असं म्हणतात की कोणत्याही तीर्थस्थानावर गेलं तर आधी कुंकू घ्यायचं, तर मी पण आधी कुंकू घेतलेलं आहे. तर येथे ना मनुदेवींचा खूप छान असे फोटो पण होते, पण माझ्याकडे फोटो होता म्हणून मग मी फोटो काही घेतला नाही. कुंकू घेतलं आणि छोटी माळ आपल्या देवांची, त्या पण 10-10 रुपयाला होत्या, तर त्या माळ पण मी येथे घेतलेल्या आहे. आणि खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या माळ येथे होत्या, तर त्या पण मी घेतल्या. तर माझा सर्व सामान घेऊन झाला आणि आम्ही आता निघाले होते घरी जाण्यासाठी. तर तुम्ही येथे बघू शकता. आता आमचे छान असे दर्शन झाले आणि आता आम्ही येथे गार्डनमध्ये थोडासा नाश्ता करत आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही घेतलेले होते पेरू आणि चिप्स पण घेतलेले होते, तर ते आम्ही आता खात आहे. पुढे तुम्हाला दाखवत आहे आणि खूप छान वाटतं इथं, सर्व दूर हिरवळ आहे. तो कसं वाटतंय? हां, चला मग आम्ही आता अगोदर नाश्ता करून घेतो. प्रकारे आमचं
कुलस्वामिनी आमच्या मनोदेवी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता घरी जाण्यासाठी निघत आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया आपण आता पुन्हा एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत